त्यांनी फक्त विकास दाखवला रस्त्याचा, पाण्याचा, स्ट्रीट लाईटचा आणि उद्यानाचे सुद्धा. उद्यानाचं सौंदर्यीकरण काहीच प्रमाणात झालेलं आहे, पण माझ्याच प्रभागामध्ये गेली अर्धा वार्ड 1900 लेआउटमध्ये येतो, त्याला अजूनपर्यंत आरएलची मान्यता नाही मिळाली आहे. त्या अनुषंगाने तो संपूर्ण वार्ड अर्धा वार्डचं पाणी वापरत होते. तिकडे उद्यानं नाही आहे, रस्ते नाही आहे, शिवर लाईन नाही आहे. आता भविष्य आपले मुलं त्यांना योग्य दिशा दाखवेल, शिक्षणाकडे जास्त त्यांना, स्पर्धाकडे त्यांना वळवण्याचं काम करेल. कारण की आताची पिढी सिमेंट रोडचं बी त्यांनी जे नियोजन केलं, त्यांनी त्याच्यामध्ये मला तर असं वाटतं की त्यांनी लोकांचे घरं खाली टाकले आणि सिमेंट रोड वर बनवला. त्यांना थोडीशी जाण नाही वाटली की सिमेंट रोड बनवू, पाणी साचत नाही आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी गतिरोधक लावण्याचे काम सुद्धा नाही केलेले आहे की आजकालची युवा पिढी इतक्या सपाट्याने गाडी चालवतात की तुम्ही करोडो रुपयाचे सिमेंट रोड बनले, पण इकडे रोजगारीनं, महागाईनं तो त्यानेच पूर्ण त्रस्त झालेला आहे. तर त्या सिमेंटच्या रस्त्यावर चालणारे माणसं तरी उरणार का? तुम्ही माणसासाठी रस्ते बनवले ना, पण इकडे तो कोणाला शिक्षण आणि अनुभव का बरं मागितला जात नाही? आज मी बघून राहिलेलो आहे की असे उमेदवार ठाकल्या गेलेले आहे की ते पैसेवाले माझ्याच प्रभागातून त्यांनी पैसे आणून तिकिटा घेतलेल्या आहेत. त्यांना जनतेची सेवा काय? समजा त्यांच्याकडे जर एक प्रश्न जरी विचारला की त्यांनी विचारावं की याला डॉक्युमेंट कोणते लागते, तो जर पास झाला त्याच्यामध्ये तर समजा त्याला मत द्यावं. अनुभव नाही, तुम्ही तिकिटा आणता, ओळखीच्या बळावर तिकिटा आणता, पण जनतेने बी ते ठरवावं की अनुभव व्यक्तीला, काम करणाऱ्या व्यक्तीला जनतेने निवडून द्यावं. तर हा नंतरचा खेळखंडोबा संपून जाईल. जनता कधीच रोष व्यक्त करणार नाही. जनता फक्त रोष व्यक्त करते केव्हा? की जेव्हा त्यांच्याकडे मत मागायला जाते तेव्हा. त्याच्यात इच्छा धर्माच्या लोकांना समान वागणूक देत आलो आणि देत राहील शेवटच्या श्वासापर्यंत. त्याचबरोबर माझ्याकडे गोर गरीब बी आला, निराधार व्यक्ती बी आला, कोणी बी आला, तर मी चेहरे पाहून काम कधी करणार नाही की हा आपला आहे म्हणून. मी सगळ्यांना समान दर्जा आणि समान वागणूक देईल, जे मी 12 वर्षापासून सतत करत आलो त्याच पद्धतीनं. कारण की मी जर त्या माझ्या रयतेसोबत, एका माणसासोबत, माणूस म्हणून माणसात जन्माला आलो, किती बी काही झालं तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या समाजासाठी, रयतेसाठी, नागरिकासाठी तेच काम करत राहील. मला किती बी अडीअडचणी आल्या, महागाई पाहिजे, रोजंदारी पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी विचार करावा लागेल, युवकांनी सामोरे यावं लागेल, युवकांनी क्रांती घडवावं लागेल, एक इतिहास घडवावा लागेल की जेणेकरून उद्याच्या पिढीला आदर्श मिळेल, योग्य दिशा मिळेल. जर आपण इथं थांबवलं नाही तर उद्याचं काय होईल काही सांगता येत नाही. मला माहीत निवडायचं आहे, तुम्हाला तुमचा आवडीचा व्यक्ती निवडायचा आहे, तुम्हाला मालक नाही निवडायचा आहे, साहेब नाही निवडायचा आहे. एक योग्य व्यक्ती तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टीला